जय महाराष्ट्र. हा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये सर्रासपणे विमल खाणे म्हणजे गुटखा खाणे हे आयकॉनिक प्लेअरचं लक्षण आहे असं दाखवलं. महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी, पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होते. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना हा गुटखा येतो कुठून आणि या गुटख्याची विक्री कशी काय होते? नेमकं या गुटख्याला अभय कोणाचं आहे? शासनाचं की प्रशासनाचं? म्हणजे सरकार विरुद्ध एखादी गोष्ट तुम्ही मिळली की लगेच तुम्हाला अटक होते, तुमच्यावर कारवाई करण्याची भाषा केली जाते. पण ज्या गुटख्याला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे ते गुटखा घेऊन सर्रासपणे इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हिडिओ करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत. या व्हिडिओमध्ये सरळ दिसतं की एखाद्या दुकानातून तो गुटखा घेतला गेला, त्या गुटख्यावरून एक व्हिडिओ केली गेली आणि ती व्हायरल पण झाली. पण तरी देखील गृह मंत्रालय, प्रशासन हे कोणीच त्याच्यावर कुठलीच कारवाई करत नाही. महाराष्ट्रामध्ये नक्की गुटखा बंदी आहे की नाही हे एकदा सरकारने स्पष्ट करा. कारण आजही आपण बघतो अनेक बसेसमध्ये, अनेक रेल्वेमध्ये सर्रासपणे गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या असतात. या गोष्टी थांबणार कधी? सर्रासपणे आजही ज्या परिसरांमध्ये शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या जवळच गुटख्याची विक्री होते. हे अत्यंत धोकादायक आहे, कारण कुठल्याही गुन्हेगारीची सुरुवात ही व्यसनांपासून होते. आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढली ते पाहून खरंच सरकार आणि प्रशासन म्हणजे शासन आणि प्रशासन खरंच महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करते का हा प्रश्न पडतो. जर बंदी असून देखील गुटखा विक्री होत असेल तर खरंच प्रशासन आणि शासन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं वाटतं. जय महाराष्ट्र.